नागपूर जबलपूर मार्गावर मनसर जवळ रामटेककडे जाणारा छोटा दिशादर्शक फलक। रामटेक सारख्या ऐतिहासिक पर्यटन आणि धार्मिक नगरीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरच महामार्ग प्रशासनाचं दुर्लक्ष स्पष्ट दिसत आहे। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मनसर गावाजवळ असलेला रामटेककडे वळणारा रस्ता अनेक पर्यटकांना न दिसल्याने ते थेट उड्डाणपुलावरून पुढे निघून जातात। मनसरच्या उड्डाणपुलाच्या आधी डावीकडे रामटेकचा रस्ता निघतो, परंतु त्या ठिकाणी असलेला दिशादर्शक फलक इतका छोटा आणि फिकट रंगाचा आहे की तो नजरेतच भरत नाही। तसेच हा रस्ता तुमसर, गोंदिया, भंडारा, बालाघाट रस्त्यांना जोडणारा आहे। त्यामुळे अनेक बाहेरगावचे पर्यटक थेट उड्डाणपुलावरून कांद्री, हिवरा, खुमारीपर्यंत सरळ जातात आणि नंतर यू टर्न घेऊन परत यावे लागते। रामटेक ही धार्मिक व ऐतिहासिक नगरी असूनही अशा प्रकारचं दुर्लक्ष होणे अत्यंत खेदजनक आहे। दिवसा देखील ती पाटी नीट वाचता येत नाही, तर रात्री तर ती पूर्णपणे अदृश्य होते। पर्यटन वाढवायचं म्हणणाऱ्या यंत्रणांनी अशा ठिकाणच्या मूलभूत गोष्टींकडेच दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। विदर्भातील इतर पर्यटन स्थळांप्रमाणे काटोल, पारडसिंगा, धापेवाडा, आदासा येथे आकर्षक, मोठे आणि प्रकाशमान फलक दिसतात, मग रामटेक सारख्या सुप्रसिद्ध स्थळाकडे अशी उदासीनता का, असा सवाल नागरिक आणि पर्यटक विचारत आहेत। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कस्तुरे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार रमाकांत कुंभलकर, विजय पडोले आदींनी प्रशासनाचे लक्ष या दिशेने वेधले आहे। त्यांनी मागणी केली की मनसर जवळ भव्य, आकर्षक आणि रात्री चमकणारा दिशादर्शक फलक बसवण्यात यावा, जेणेकरून पर्यटकांची गैरसोय होणार नाही आणि रामटेक नगरीची ओळख अधिक उजळेल। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.